म्हणजे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आज विविध जाती समुदाय उठवत आहेत आणि त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी असं जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते काही अंशी दुःखदच आहे. त्यांची मागणी आपण पूर्ण जरी नाकारायची की नाही, हा निर्णय राजकीय आहे, आर्थिक आहे, परंतु का मागावं लागतं आहे आरक्षण याच्यावर विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे. एकूण ज्या सर्वांगीण धोरणं आहेत ती प्रत्येकाला भोजन, आवाज, पाणी सगळा अधिकार देणारी, रोजगार देणारी अशी जर असतील तर मग लोकांना आरक्षण मागण्याची गरजच राहणार नाही. आज अगदी पसंदा मुस्लिमही मागत आहेत, ब्राह्मण समाजातलेही अनेक लोक मागत आहेत. हे कशामुळे होतं आहे याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि आम्ही तर जाती निर्मूलनाच्या बाजूने आहोत, त्यामुळे जातीवादाला जास्त खत पाणी घालणं यांनी देशाचं नुकसानच होणार आहे. म्हणून आम्ही तर म्हणू की समता आणि न्यायाच्या आधारावरती धोरणं आणि कायदे प्रत्येक क्षेत्रातले बनवणं हे शासनकर्त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी अहिंसक सत्याग्रही पद्धतीने लढणं हे आमच्यासारख्यांचं कर्तव्य. महाराष्ट्र काय हो, संपूर्ण देशामध्ये आज निवडणुकीच्या राजकारणाची मूल्यहीनता आणि मर्यादा ही पुढे आलेली आहे. म्हणून आमच्यासारखे जनआंदोलनांची राजकीय एक भूमिका ही वेगळी आणि स्वतंत्र ठेवण्याची इच्छा बाळगतात. कारण आज जर दलबदल होत असेल तर मग जनप्रतिनिधी निवडून देण्याने आपण मतदाता म्हणून नागरिकांचं कर्तव्य सगळं पार पाडतो आहे असा आव आपल्याला आणता येत नाही, आपल्याला दावा करता येत नाही. कुठल्या विचारधारेवरती जनप्रतिनिधित्व कोण करणार याचा विचार करून मतदान होणं हे आवश्यक आहे. जाती आणि धर्माच्या आधारावरती मतदान होताच कामा नये हे आपलं म्हणणं आहे. तेव्हा दलबदल हा घटनेच्या 10व्या अनुसूचीच्या आधारावरती मंजूर केला जातो हे दुःखदच आहे. आणि म्हणून जो जनप्रतिनिधी कायदा आहे 1951चा तो अधिक सक्त कायदा करणं हे आवश्यक आहे असं आम्हाला तरी वाटतं. आता याच्यामध्ये कोणी म्हणतं खोक्यांचा खेळ झाला, कोणी म्हणतं भ्रष्टाचाराच्यामुळे झालं, ज्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय आम्ही काही आरोप लावू शकत नाही. पण आज विरोधी पक्ष संपवण्याचं काहीतरी घातलेलं आहे की काय असं जे वाटतं, संसदेतून वगळणं, मग त्यांना बाहेर करून अनेक कायदे पारित करून घेणं वगैरे वगैरेमुळे ते मंजूर होणं शक्य नाही. लोकशाही आणि घटना भारताची हे दोन्ही वाचवण्यासाठी याच्याबद्दल समाजाने सुद्धा आवाज उठवणं हे आवश्यक आहे. आम्ही खुला बॅलेट पेपर पूर्वी जसं होतं तसंच करण्याच्या बाजूने आहोत, जे अनेक देशांनी मान्य केलेलं आहे. माधव देशपांडेंसारखे जे ओबामाचे सल्लागार होते, पुण्याचे एक विशेषज्ञ, हे अगदी डेमॉन्स्ट्रेशननी दाखवतात की जरी व्हीव्हीपॅट म्हणजे ती चिठ्ठी जरी मिळाली तरी त्याचा रेकॉर्ड आणि कंट्रोल रूम जी दूर असते तिथे बसून केलेला रेकॉर्ड, ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर बदलणं केवळ इलेक्ट्रिक कनेक्शननी संभव असतं, याच्यामध्ये सुद्धा फरक दिसतो. आणि म्हणून केवळ व्हीव्हीपॅट प्रत्येक बूथवरती मिळणं, प्रत्येक मतदाराला मिळणं हे सुद्धा पर्याप्त नाही आहे असं ते डेमॉन्स्ट्रेशन देऊन दाखवतात. त्यांचा इंटरव्ह्यू जो करण थापरांनी घेतला, अनेक माध्यमकर्त्यांनी घेतला, तो अतिशय स्पष्ट आहे. आणि म्हणून मला तर वाटतं की अगदी सगळ्या पक्षांनी, सत्ताधारी आणि विरोधी यांच्यामध्ये सुद्धा याबाबत मतभेद असता कामा नये. त्यांनी स्पष्टपणे ही भूमिका घेतली पाहिजे की अनेक देशांनी सुरू केलेली EVMची पद्धत थांबवली, तशीच भारतातही थांबवून आपण अगदी खुलेपणाने एक आपला अशिक्षित मतदारसुद्धा अगदी स्वतःला स्वतंत्र मतदार मानून मतदान करेल अशा प्रकारची व्यवस्था सुरू केली पाहिजे. पण राजकीय पक्षसुद्धा याच्याबाबत जोपर्यंत जनशक्तीसह आवाज उठवत नाहीत तोपर्यंत हा बदल होणार नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.